ट्रक भरून पैसे, नोटा मोजायला 36 मशीन, 10 दिवसांची रेड, भारतातील सर्वात मोठा छापा. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचा गौरव. भारताच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा छापा ओडिशामध्ये टाकण्यात आलाय. हा छापा 10 दिवस सुरू होता. या छाप्यात आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी दारू बनवणारी कंपनी बौद्ध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडच्या अनेक विभागांमध्ये छापेमारी केली आहे. दरम्यान 352 कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. अधिकृत माहितीनुसार हा छापा 10 दिवस चालला आणि मोठी रक्कम जप्त करण्यात आली. त्यामुळे याबाबत आता अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. आयकर विभागाकडून करण्यात आलेला हा आजवरचा सर्वात मोठा छापा आहे. या छाप्यादरम्यान प्राप्तिकर विभागाने जमिनीखाली दडलेल्या मौल्यवान वस्तू ओळखण्यासाठी स्कॅनिंग व्हील असलेल्या मशीनचा वापर केलाय. याशिवाय या ऑपरेशनसाठी 36 नवीन मशीन्सची व्यवस्था देखील करण्यात आली होती. या मशीनचा वापर नोटा मोजण्यासाठी करण्यात आला होता. एवढी मोठी रक्कम मिळाल्यानंतर प्राप्तिकर विभागाने वेगवेगळ्या बँकांतील कर्मचाऱ्यांना मदतीसाठी बोलावले होते. ही मोठी रक्कम मोजण्यासाठी आणि पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासली होती. आयकर विभागाने छापेमारीनंतर जप्त केलेले पैसे ट्रकवर लोड केले आणि कडेकोट बंदोबस्तात विभागाच्या कार्यालयात जमा केले आहेत. या ऑपरेशनच्या यशानंतर आयकर विभागाची कार्यपद्धती आणि अधिकाऱ्यांच्या शिस्तबद्धतेचे सर्वांकडून कौतुक होत आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव. केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये या छाप्याचे नेतृत्व करणाऱ्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना सन्मानित केले होते. यामध्ये आयकर विभागाचे अन्वेषण संचालक SK झा आणि अतिरिक्त संचालक गुरप्रीत सिंह यांचा समावेश होता. हा छापा केवळ आयकर विभागाच्या यशाचे प्रतीक ठरला नाही, तर भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांविरुद्ध सरकारची कारवाई सुरूच असल्याचंही यातून सिद्ध झालंय. दरम्यान आयकर विभागातील या अधिकाऱ्यांचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट AS मराठी न्यूज. डॉक्टर अनंत खराडे, मुख्य व्यवस्थापकीय संपादक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.